कोकणात भात शेती करणं कठीण झालं आहे, पण स्मार्ट तंत्रज्ञान असेल तर भात शेती सोपी होऊ शकते. गेल्या व्हिडिओमध्ये आपण कोकणातल्या भात शेतीच्या समस्या आणि पारंपरिक पद्धतीमध्ये वाढलेल्या मजुरीचा खर्च यावर चर्चा केली. आपण पाहिलं की भात शेतीमध्ये यांत्रिकीकरण कसं श्रम वाचवतं आणि उत्पादन वाढवतं. विशेषतः राईस ट्रान्सप्लांटर हा किती उपयुक्त आहे हे आपण पाहिलं. पण एक महत्वाचा प्रश्न अजून बाकी आहे. हे खरंच फायद्याचं ठरतं का? नमस्कार मंडळी, मी आशिष नाबर आणि आपण भात लागवडीतील एक महत्वाचा बदल यांत्रिकीकरण याबद्दल बोलत आहोत. या दुसऱ्या भागात आपण भात शेतीतील यांत्रिकीकरणाचा खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईवर सविस्तर चर्चा करणार आहोत. मशीन घ्यावं की भाड्याने वापरावं? खर्च परवडतोय का? किती श्रम वाचतील? उत्पादन वाढेल का? हे सगळे प्रश्न आपण आकडेवारीसह उलगडणार आहोत. चला तर मग पाहूया राईस ट्रान्सप्लांटरचे अर्थशास्त्र आणि प्रत्यक्ष आकडेवारी. आधी आपण पारंपरिक पद्धतीने भात लागवड करताना येणारा खर्च थोडक्यात पाहूया. सर्वप्रथम रोपवाटिका तयार करणं हा महत्वाचा टप्पा असतो. रोपवाटिका तयार करण्यासाठी राब तयार केला जातो, ज्यामध्ये शेतात पालापाचोळा आणि सुके शेण पसरवून ते जाळले जाते. नंतर माती थंड झाल्यावर सऱ्या पाडून भात पेरला जातो. या कामासाठी साधारण 2 मजूर लागतात, म्हणजे 1000 रुपये खर्च. साधारणपणे एका एकरसाठी 10 किलो बियाणे लागतं. ज्याचा दर 60 रुपये प्रति किलो धरला तर बियाण्याचा खर्च 600 रुपये इतका होतो. आता खरा मोठा खर्च म्हणजे भात लावणी. पारंपरिक पद्धतीने साधारण 10 मजूर लागतात. एका एकरात भात लावण्यासाठी त्यांना पूर्ण दिवस लागतो. प्रत्येकी 500 रुपये दराने हा खर्च 5000 रुपये इतका भरतो. या सर्वांचा मिळून एकूण खर्च साधारण 6700 रुपये इतका होतो. यात इतर लहान मोठे खर्च, उदाहरणार्थ वाहतूक, पाणी व्यवस्थापन इत्यादी धरले नाहीयेत. ही अंदाजे आकडेवारी आहे. राईस ट्रान्सप्लांटरसाठी मॅट टाईप नर्सरी आवश्यक असते. ही नर्सरी साधारणपणे पाऊण इंच मातीच्या पातळ थरावर तयार केली जाते. हा मातीचा थर थेट जमिनीत नसतो, तर त्याखाली एक प्लॅस्टिक ठेवले जाते, जेणेकरून रोपांच्या मुळ्या खोल मातीपर्यंत जाऊ नयेत. अशी नर्सरी ट्रेमध्ये किंवा प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर देखील करता येते, जी समपातळीच्या सपाट भागावर पसरवली जाते. लावणीच्या वेळी रोपांची मुळे कमी ताणली जातात, त्यामुळे रोपं लवकर टक धरतात आणि वाढ चांगली होते. आता खर्चाचा अंदाज घेऊया. प्लॅस्टिक किंवा टार्पोलिनचा खर्च अंदाजे 5000 रुपये. माती चाळून प्लॅस्टिक शीटवर टाकण्यासाठी साधारण 5 मजूर आवश्यक असतात. मजुराचा दर 500 रुपये धरल्यास एकूण खर्च होतो 2500 रुपये. 10 एकरासाठी सुमारे 80 किलो बियाणं लागतं. येथे नुकसान कमी असल्याने बियाण्यांची गरज थोडी कमी आहे. प्रति किलो दर 60 रुपये धरल्यास बियाण्यांचा खर्च 4800 रुपये. इतर खर्च 400 रुपये. एकूण खर्च 12700 रुपये. या खर्चात 10 एकरसाठी रोपवाटिका तयार केली जाते, म्हणजे 650 मॅट्स. प्रत्येकी मॅटची किंमत होते 19.5 रुपये. एक मॅट 30 रुपयांनी विकले जाते. पारंपरिक पद्धतीने एक संपूर्ण दिवस लागणाऱ्या एका एकरच्या रोप लावणीला राईस ट्रान्सप्लांटरने फक्त 2.5 ते 3 तास लागतात. चला तर मग पाहूया यांत्रिक भात लावणीचा खर्च. भात लावणी यंत्राचे भाडे ऑपरेटरसह 2500 रुपये प्रति तास. 3 तासाला 7500 रुपये. नर्सरी मॅटचा खर्च 30 रुपये प्रति मॅट. 65 मॅटचा खर्च 1950 रुपये. शेतात मजूर 3 मजूर लागतात. 300 रुपये प्रति दिवस प्रमाणे 1500 रुपये होतात. आता एका दिवसात 3 एकर शेतात लावणी होते, म्हणजे प्रति एकर मजुराचा खर्च 500 रुपये होतो. इतर खर्च म्हणजे वाहतूक, पाणी इत्यादी 350 रुपये, म्हणजे एकूण खर्च 10300 रुपये. हा खर्च पारंपरिक पद्धतीने केलेल्या भात लागवडीपेक्षा थोडा जास्त आहे, पण फायदेही खूप आहेत. वेळेत बचत,
मजुरांवर कमी निर्भरता, वाढलेले उत्पन्न आणि बरेच काही. जर शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्य शेतात काम करत असतील तर मजुरीचा खर्च कमी होऊ शकतो. जर शेतकरी स्वतः भात रोपवाटिका तयार करतो तर रोपवाटिका आणि त्याच्या वाहतुकीचा खर्च कमी होतो. फक्त बियाण्याचाच खर्च आवश्यक होतो. आता आपण राईस ट्रान्सप्लांटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्र पाहूया. या ग्राहकांचे प्रामुख्याने 3 वर्ग आहेत. मोठे शेतकरी जे 20 पेक्षा अधिक एकरमध्ये भातशेती करतात, शेतकरी बचत गट आणि व्यावसायिक खरेदी करणारे. आता मोठ्या शेतकऱ्यांसाठी राईस ट्रान्सप्लांटरच्या खर्चाचे व्यावसायिक अर्थगणित आपण पाहूया. 20 एकर शेती असेल तर पारंपरिक पद्धतीने रोप लावणी करायला 20 ते 22 दिवस लागतात. पण राईस ट्रान्सप्लांटरमुळे हेच काम 6 ते 8 दिवसात पूर्ण होऊ शकते. मोठ्या शेतकऱ्यांकडे पुरेशी जमीन आणि मजूर असल्याने ते आपल्या शेतात नर्सरी तयार करू शकतात. यामुळे बाहेरून रोपे विकत आणण्याचा खर्च वाचतो. मोठ्या शेतात कमी वेळात जास्त लावणी होत असल्याने उत्पादन वाढते आणि श्रम बचत होते. आता आपण अर्थगणित पाहू. ऑपरेटरचा पगार 600 रुपये प्रति तास 20 एकरासाठी 3 तास प्रति एकर प्रमाणे 36,000 रुपये होतो. नर्सरी मॅट्सचा खर्च 25,350. मजूर 3 मजूर 500 रुपये प्रति दिवस 8 दिवसांसाठी म्हणजे 12,000 रुपये. एकूण खर्च 73,350 रुपये. प्रति एकर खर्च 3,667 रुपये आणि प्रति एकर बचत 2,933 रुपये. एकूण बचत जवळजवळ 60,000 रुपये होते. शिवाय उर्वरित 12-14 दिवस यंत्रसामग्री भाड्याने देऊन आणि नर्सरी विक्री करून अतिरिक्त उत्पन्नही मिळू शकतं. यंत्र विकत घेणं म्हणजे मोठा खर्च. पण जर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मशीन विकत घेतलं तर गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही संधी कशी फायद्याची ठरू शकते ते पाहूया. शेतकऱ्यांनी मिळून मशीन विकत घेतल्यास प्रति शेतकरी खर्च खूपच कमी होतो. शेतकरी आपापल्या सवडीने मशीन वापरू शकतात. त्यामुळे यंत्राची पूर्ण क्षमता आणि योग्य वेळेत वापरले जाते. काही राज्यांमध्ये गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष अनुदानही मिळते. आता प्रति एकर खर्च पाहूया. ऑपरेटरचा खर्च 3 तासांसाठी 1,800 रुपये. नर्सरी मॅट्स 1950 रुपये. मजूर किंवा मदतनीस 500 रुपये. एकूण खर्च 4,250 म्हणजे एकूण बचत 2,350 प्रति एकर. जर शेतकरी शेतात एकत्र काम करत असतील, रोपवाटिका स्वतः तयार करत असतील आणि यंत्र स्वतः चालवित असतील तर यातले बहुतेकसे खर्च कमी होतात. ज्या दिवशी मशीन वापरायचे नसेल तेव्हा ते भाड्यानेही देता येते. राईस ट्रान्सप्लांटर फक्त स्वतःच्या शेतासाठी वापरण्यासाठी नाही तर एक व्यवसाय म्हणूनही मोठी संधी निर्माण करू शकतो. जर शेतकरी किंवा उद्योजकांनी हे मशीन व्यावसायिक हेतूसाठी विकत घेतल्यास किती फायदा होईल ते आपण पाहू. भात लावणीचा हंगाम सरासरी 22 दिवसांचा असतो. जर मशीन दररोज 8 तास चालवली तर एकूण 176 तास होतात. ऑपरेटरचा पगार प्रति तास 600 रुपये प्रमाणे 1,05,600 रुपये होतो. 110 रुपये प्रति लिटर या दराने पेट्रोलचा खर्च 19,360 रुपये होतो. एकूण खर्च 1,24,960 रुपये. राईस ट्रान्सप्लांटर भाड्याने देऊन एकूण उत्पन्न 4,40,000 होते. म्हणजे निव्वळ नफा 3,15,000 इतका. म्हणजे पहिल्या हंगामातच राईस ट्रान्सप्लांटरची किंमत जवळजवळ वसूल होते. यांत्रिकीकरण फक्त शेतीत श्रम बचत आणि नफा वाढवत नाही तर नवीन रोजगार आणि व्यवसायांच्या संधीही निर्माण करतं. चला पाहूया कोणते नवीन मार्ग खुलत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी राईस ट्रान्सप्लांटर सारखी यंत्रे हाताळण्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटरची मोठी गरज आहे. यंत्रांची देखभाल, दुरुस्ती आणि सुटे भाग पुरवठा यासाठी कुशल मेकॅनिक मोठ्या प्रमाणात लागणार आहे. काही शेतकरी नर्सरी उभारू शकतात आणि तयार पार्ट्स विकू शकतात. नर्सरी बनवणे ही एक कला आहे आणि ती अवगत झाली
ती आपल्याला चांगला रोजगार देऊ शकते. राईस ट्रान्सप्लांटर सारखी उपकरणे रखरखीत चालण्यासाठी चांगल्या सेवा केंद्रांची गरज भासणार आहे. शेती यांत्रिकीकरणामुळे अनेक नवीन व्यवसाय शक्य झाले आहेत. कुशल ऑपरेटर, मेकॅनिक, नर्सरी उत्पादक आणि यंत्र भाडे व्यवसाय हे सगळे मिळून ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकतात. शेतकरी बांधवांनो, आपण जर आधुनिक शेतीचा स्वीकार केला तर कोकणातील भात शेती आपण अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनवू शकतो. पारंपरिक पद्धतीत अडकून राहण्यापेक्षा आपण तंत्रज्ञानाचा लाभ घ्या आणि आपल्या शेतीला नवीन गती द्या. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्ही हे तंत्रज्ञान वापरायला इच्छुक असाल तर मग खाली कॉमेंटमध्ये लिहा. अधिक मार्गदर्शनासाठी मला संदेश पाठवा. आपण एकत्र येऊन कोकणातील भात शेतीला एक नवी दिशा देऊ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशा महत्त्वाच्या शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग एकत्र येऊन कोकणातील भात शेतीला यांत्रिकीकरणाच्या नव्या पर्वात आपण घेऊन जाऊ.